बाकी सगळे चला आतमध्ये गेले फोटोग्राफर इथं थांबा, तुम्ही चेहरा इकडे करा, इकडे नका बोला ना, इकडे जाऊ नका. नंतर बोलतो, नंतर इधर आधे अरे काय करतोय? असं करू नको गौऱ्या, काय करतोय? हे बस आपण इकडे या रे. हे मग आता बदल हे बस रोल रोशन लाजबीट मारीन साहेबांना इकडे मोबाईल पुढे नको जाऊ रे. अरे पुढे नको जाऊ राजा. हलू नको रे. मुक्ती झाली. आम्हाला कुठली मदत नाही, पैशाला मदत केली नाही आणि ₹1 सुद्धा आम्हाला सरकारने दिलेला नाही. आम्हाला ₹1 सुद्धा इमेज मिळालं नाही. आमची जमीन खरडून गेली. 2-3 हजार रुपये आमच्याकडून घेतले इमेज. जसे मी एकरवर त्यांनी ठरवून घेतले आमच्याकडून. कांद्याला तुम्हाला किती लागते? एवढं 2,000 रुपये. सोयाबीनला किती लागते? 2,500 रुपये लागतात हेक्टरी. असं करून आमच्याकडून पैसे भरून घेतले. त्याचे सुद्धा आम्हाला विमा मिळालेला नाही. ₹1 विमा मिळाला नाही. खरडून जमीन गेली. सोयाबीन सगळे गेले. पेराला सोयाबीन आमचं विकलं तर 3,000 रुपये आणि 2,500 रुपये आम्ही सोयाबीन विकले. आज डोक्यावर कर्ज किती? डोक्यावर कर्ज लाख 2-2 लाख रुपये कर्जच आमचे. 3-3 लाख रुपये कर्जाचं यश सध्या आमच्याकडून जाणार आहे. अशी आमची परिस्थिती. त्यांनी उद्धव साहेबांनी आमची भरपूर कर्जमुक्ती केलेली आम्हाला. नाही खरी परिस्थिती सांगतो आम्ही. तोंडापुरतं बोलणार ना. आम्ही बातम्या ऐकतो. आम्ही बातम्या ऐकल्या. तुमच्या काळात तुम्ही आम्हाला भरपूर सहकार्य केलं. तुमच्या काळात कर्जमुक्ती आम्हाला दिलेली आहे. तरी ह्यांनी अजून नुसतं आश्वासन दिलंय आणि निवडून आले तर काय तो खुर्चीवर बसल्यात. ह्यांनी आम्हाला कसलाही आम्हाला मोबदला काय दिलेला नाही. काहीच ₹1 आम्हाला मोबदला दिलेला नाही. विहिरी नदीच्या काठाला विहिरी सगळ्या म्हणजे बुजून गेल्यात. विहिरी सगळ्या बुजून गेल्यात. मोटरा विहिरीत आज बी अडकल्यात. वडा गेले की पाईप हातात आमच्या आल्यात. वायर आमच्या हातात आल्यात. आमच्या मोटरा जागेवर गाळ गेलं. आणखी एक सांगा. मध्ये त्यांनी सांगितलं होतं की नाही कृषी पंपाला वीज बिल माफ. अशी परिस्थिती आमची. आज आमची शेतकऱ्याची अशी हलाखीची परिस्थिती. विचार नाही करायची हालाची परिस्थिती. नवीन करायची म्हणून करायची. आले बाप दादा बसून म्हणे ही शेती करायची. आज आता मुख्यमंत्री कुठे आहेत माहिती तुम्हाला? मुख्यमंत्री खुर्चीवर काय त्यांचं काय त्यांचा विचार नाही करायचं. आता काय त्यांचं शेतकऱ्यांनी काय विचार करावा? मंत्री आले नाही. मुख्यमंत्री आले नाहीत. कोण आले नाहीत? काहीच नाही. नाही ₹1 दिला नाही. पेरणी आमची आता होत आली किंवा चालू पेरण्याचं चिबडच राहण्यात पेरण्यात चालू. अजून राहणार आमची बरीच 15 दिवस पेरले येत नाही आम्हाला. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही कोण्या सरकारने सोडलं तरी आम्ही तुम्हाला वारंवार नाही सोडणार. आज म्हणून मी तुम्हाला सगळं आपले आमदार दादा आहे, खासदार दादा आहे, अंबादास आहे, सगळे बरोबर आहे. आम्ही तर सरकारला मी आलोत ना विचारायला. आम्ही सरकारला व्यवस्थित करायला लावू सगळं. तुम्ही धीर सोडू नका. हां काळजी करू नका. आता त्याला यांना विचारायला त्रास नका देऊ. हां नीट राहतात. हां हे बाबा त्याला नीट त्याला त्रास